हर्षवर्धन सपकाळ 18 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार। काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती। नाशिक महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर। महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक केलं सादर। शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर, पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचा खासदार संजय देशमुखांचा आरोप। कॉमेडियन अनुभव सिंग बस्तीचा शो कॅन्सल। रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर प्रशासनाला धास्ती। कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत पोलिसांनी त्याच्या शोला परवानगी नाकारली। अंबरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी। बिल्डरच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच झाड पडल्याचा पालिकेचा निष्कर्ष। लातूरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव। बाजार भाव आणि हमीभावात 800 ते 900 रुपयांचा फरक। लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3900 ते 4100 रुपयांचा भाव। अहिल्यानगर पुणे महामार्गावर टँकरचा अपघात। टँकर उलटल्याने हजारो लिटर डिझेल रस्त्यावर। टँकर पलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यासाठी मात्र झुंबड। अमरावती जिल्हा परिषदेमधील 760 शिक्षकांच्या जागा रिक्त। प्राथमिक विभागामध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी। स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडत रोकड लंपास। साताऱ्यातील शिवथरमधील घटना। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना। छावाचा बॉक्स ऑफिसवर जलवा। छावा सिनेमाची पहिल्याच दिवशी 33 कोटींची कमाई। शनिवारी तब्बल 36 कोटी कमावले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।